जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 111, तारीख 21 एप्रिल 2026 व वार मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वर्णन वाचूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनाला सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्तिनाम या 4थ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे श्रवण भक्ती, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 10 या अंकानंतर नाना महात्मे नाना स्थाने या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजचे वाचन सुरू करूया. नाना महात्मे नाना स्थाने, नाना मंत्र नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी. दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे. उष्णवास जळवास शीतवास आरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. जपी तपी तामस योगी नाना निग्रह हठयोगी शाक्त आगम आघोर योगी कैसे ते ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने नाना देखनी लक्ष स्थाने पिंड ज्ञानी तत्वज्ञानी कैसी ती ऐकावी. नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. चंद्र सूर्य तारा मंडळे ग्रह मंडळे मेघ मंडळे 21 स्वर्गे सप्त पाताळे कैसी ते ऐकावी. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने इंद्र देवर्ष इंद्र देव ऋषी स्थाने वायू वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी. नवखंडे 14 भुवने अष्ट दिक्पाळांची स्थाने नानावनी उपवने गहने कैसी ते ऐकावी. गण गंधर्व विद्याधर एक किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 4थी ओळ 11 या अंकाने अनेक स्थाने व त्यांची महात्मे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. अनेक स्थाने व त्यांची महात्मे, अनेक मंत्र व साधने, तपे व पुरश्चरणे यांचे अनेक प्रकार हे सर्व ऐकावे. निराहारी तसेच दूध फळे पाने गवत असे अनेक प्रकारचे आहार करून कसे राहतात. ऊन पाणी थंडी अरण्य जमिनीच्या पोटात पुरून घेऊन साधन करणे आकाशात कसे राहतात ते ऐकावे. जपी तपी तमोगुणी साधन करणारे योगी खाण्यापिण्याचे वगैरे निग्रह करणारे हठयोगी शाक्त मार्गी आगम मांत्रिक भूत प्रेत संबंधादी साधन करणारे अघोरपंथी हे कसे असतात ते ऐकावे. अनेक मुद्रा व आसने परमार्थाच्या नावाखाली करणारे चमत्कार श्वेत पितादी प्रकाश लक्ष ठेवण्याची स्थाने शरीर ज्ञाने तत्वज्ञाने कशी आहेत ते ऐकावे. अनेक प्रकारची शरीरे भूगोल रचना नानाविध सृष्टी रचनेचे प्रकार चंद्र सूर्य नक्षत्र तारका ग्रह मेघ इत्यादी मंडळे 21 स्वर्ग सप्त पाताळे कशी आहेत त्यांचे वर्णन करणारे नानाविध ग्रंथ ब्रह्मदेव विष्णू शंकर इंद्र देव ऋषी वायू वरुण कुबेर यांची स्थाने कशी आहेत. नवखंडे 14 भुवने 8 दिक्पाळांची स्थाने अनेक वने बागा कशा असतात ते सर्व ऐकावे. त्यांची वर्णने ऐकावी. गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायक ह्या अतिमानुष योनींची वर्णने यांचे गायन कसे असते ते ऐकावे. जय जय रघुवीर समर्थ.
हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.